महामार्ग ठप्प करून संतापाचा स्फोट. मधुकर गायकर यांच्या कथित बेकायदेशीर खरेदी विरोधात तुफान रस्ता रोको. छत्रपती संभाजीनगर महामार्ग विंचूर येथे आज ग्रामस्थांनी संतप्त होत तुफान रस्ता रोको आंदोलन छेडले. जवळपास 1 तास महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषद शाळेच्या गट नंबर 627 मधील जमीन श्री मधुकर रामचंद्र गायकर निमगाव यांनी कथितरित्या खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही खरेदी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. याचबरोबर विष्णुनगर येथील गावाची सार्वजनिक पाण्याची विहीर तसेच शेततळे देखील बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. संबंधित खरेदी तात्काळ रद्द करून खरेदीदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी गणेश ठाकरे प्रतिनिधी. 7/12 याची तपासणी करून 7/12 बंद करण्यात येईल. ज्याने आता खरेदीचा संबंध राहणार नाही. खरेदी रक्षण झाली पाहिजे. सिटी सर्वे लावले, शाळेचं नाव लागू आहे, त्याचं सिटी सर्वे खरेदी झालेली नाही. ओके. दुसरा विषय जो विष्णुनगरचा आहे. विष्णुनगरची जी खरेदी झाली त्या खरेदीच्या चौकशी चालू आहे. त्याने चौकशी करते दिसेल ते नियमानुसार कारवाई करण्यात येईल. ही खरेदी रद्द झाली पाहिजे आजची आज. मला माहित नाही काही विषय नाही. खरेदी रद्द झाली पाहिजे. मला सांगा हिस्से पडले का काही? आमची पाणी प्यायची नाव करून घेतली ना. आम्हाला पाहिजे. आतापर्यंत सगळ्यावर राज्य केलं आणि याने आता या ठिकाणी या ज्या शाळेच्या जागा किंवा या जागा आमच्या पाणी प्यायची विहीर, आमची पाणी प्यायची विहीर. त्या हराम करत आहे ना, दवाखाना बंद केला पाहिजे आपण तिथं. कारण की हे जरा सगळ्याचेच ना त्यांनी हे केलेलं आहे. सगळ्या गोष्टी काय याबाबत कोणी बोलत नव्हतं. या अगोदर खरेदी झालेली आहे. खरेदी रद्द करायला काय सुद्धा आता सगळ्यांनी रद्द केलं पाहिजे. खरेदी झालं पाहिजे. नसाचं हे उठणार नाही. सगळ्या बांधून हे सगळे हरामखोर आहे. हे सगळे तुम्हाला सांगतो. तिरंगा 7/12 प्रॉपर्टी कार्ड हेच व्हॅलिड असतं डॉक्युमेंट. आपल्याला ते पत्र चढवणारच नाही. रद्द झाली ती नोंद. तहसीलदारला फोन करतो नाही. तहसीलदार आम्हाला आश्वासन द्यायचं आहे. काय आश्वासन? माईक मध्ये फोन